सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार प्रणिती शिंदे या केंद्रस्थानी आलेले आहेत। विरोधी पक्षासह काँग्रेस नगरसेवकांनी सुद्धा प्रणिती शिंदे यांनाच टार्गेट केलंय। सूडबुद्धीचं राजकारण करून प्रणिती शिंदे आपला विधानसभेचा मतदारसंघ मजबूत करत असल्याचा आरोप होतोय। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटायला प्रणिती शिंदेच कारणीभूत असल्यानं राष्ट्रवादी सुद्धा प्रणिती यांच्या विरोधात उभी आहे। त्यांच्यावरच्या या आरोपांबाबत त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे। सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे, परंतु संपूर्ण राजकीय प्रक्रियेमध्ये एक व्यक्तिमत्व केंद्रस्थानी ठरलंय आणि एकच चर्चा आहे ते एका चेहऱ्याची, आणि तो आहे आमदार प्रणिती शिंदे यांचा। कारण सगळ्याच पक्षांनी त्यांना टार्गेट केलंय, काही आरोपी त्यांच्यावरती झालेत। नेमकी काय त्यांची भूमिका आहे ते जाणून घेऊयात। कारण राष्ट्रवादी आहे, भाजप, शिवसेना, CPM, MIM सगळ्यांच्या विरोधात तुम्ही एकटं लढण्याची वेळ आली। खरं तर मी एवढी मोठी नाही आहे की त्यांनी मला फोकस करावं, की त्यांनी मला टार्गेट करावं। मी माझ्या पक्षासाठी लढते आणि माझ्या लोकांसाठी, उमेदवारांसाठी लढते। काम आम्ही केलं आहे, त्या कामाच्या आधारावर आम्ही लढत आहोत। म्हणून मला माहीत नाही की मला त्यांनी का फोकस आणि टार्गेट केलं। मी एवढी मोठी नाही आहे। यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी होणार होती, वरिष्ठांनी आदेश पण दिले, का नाही झाले शेवटपर्यंत? कुठं चुकलं, काय झालं? आम्ही शेवटपर्यंत आघाडी होण्यासाठी प्रयत्न केला, त्यासाठी पण माझ्यावर आरोप झाले होते। पण परत मी म्हणते की मी एवढी मोठी नाही आहे की माझ्यामुळे आघाडी तुटायची वेळ यावी, आणि त्या मीटिंगमध्ये देखील माझा समावेश नव्हता, म्हणून माझ्यामुळे तुटली असं मला वाटत नाही। आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला की आघाडी झाली पाहिजे। ते ज्या प्रभागावर अडकून झालेले, शेवटी तिथे पण आम्ही म्हणालो की आम्ही तुम्हाला 2 सीट देतो, पण एक प्रभाग क्रमांक होता 9, जिथून आम्ही पुढे गेलेलो। माननीय उपमहापौरांचा तो प्रभाग होता, आणि त्यांना देखील शिंदे साहेब आणि पवार साहेबांनी सांगितलेलं की तू त्या ठिकाणी ॲडजस्ट कर। पण शेवटच्या क्षणाला आम्ही 17 त्यांना दिलं, पण शेवटच्या क्षणाला उपमहापौरांनी जाऊन अर्ज भरला, आणि मला असं वाटतं तिथे सगळा गोंधळ सुरू झाला। आणि मग असा निर्णय घेण्यात आला की जिथून आपण पुढे सरकलो परत तिथे मागे हे वळले, आणि तिथे त्यांना ते सोडायचा तो हट्ट धरला, म्हणून माझ्या मते युती तुटली। पण आम्ही शेवटपर्यंत, आघाडी तुटली, पण आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला की सेक्युलर वोट्स डिवाइड नाही झाले पाहिजेत, आणि आम्ही पण बॅकफूट घेतला ते पण, आणि होत आलेलं, आणि ते त्यांच्या एका त्या मला असं वाटतं त्या चुकीमुळे आघाडी जे होऊ नये ते झालं। आता हे अवघड झालं काँग्रेससाठी, परत आणखीन आव्हान वाढलं तुमचं? मला नाही वाटत। आमच्याकडे सगळे उमेदवार आहेत, 102 जागा आम्ही आहेत, आणि आधीपासून होते। मला माहित नाही त्यांचे किती आता फायनल झाले, आणि आम्ही ते पण प्रपोजल दिलेलं की जिथे पटत नाही तिकडे तुम्ही मैत्रीची लढत करा। आता पुण्यामध्ये मैत्रीची लढत बऱ्याच ठिकाणी आहेत, पण त्यांना ते पण मान्य नव्हतं आमचं प्रपोजल। तर सगळीकडे आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला। आता फारसा आमचे सगळे उमेदवार आहेत आणि आम्ही लढू त्याच कामाच्या बलबूते। आघाडीसाठी जी समन्वय समिती नेमण्यात आलेली होती, तुम्ही विद्यमान आमदार होता, तुम्हाला घेणं अपेक्षित होतं, का नाही घेतलं? काही पॉलिटिक्स झालं? नाही, अजिबात नाही, कारण काही समन्वय समितीचा निर्णय सगळ्यांनी ठरला। त्याच्यात ऑफकोर्स आदरणीय शिंदे साहेबांनी तो निर्णय घेतला। माझी निवड ऑलरेडी निरीक्षण MPCCच्या कमिटीमध्ये झाली होती, आणि म्हणून प्रत्येक कमिटीत आमदारांनी असायला पाहिजे असं नाहीये। इतरांना पण घेणं शहरात तुमचं पॉकेट होता, मतदार होता नाही। मला असं वाटतं ज्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे ह्या बाबतीत त्यांना तिथे घेणं हा माझा पण आग्रह होता, आणि मला असं वाटतं तेच करण्यात आलं, आणि त्याच्याबद्दल काही दुमत नाही। राष्ट्रवादीवाले म्हणतात की ते तुम्ही 2014च्या निवडणुकीचा बदला घेण्यासाठी म्हणून आघाडी तोडायची होती, तुमच्या प्रणिती शिंदेच्या मनातच नव्हतं की आघाडी व्हावी? सुरुवातीपासून तुम्ही मला माझ्याशी त्या दिवशी पण बोलला होता, आणि मी म्हणाले की सेक्युलर वोट्स डिवाइड नाही झाले पाहिजेत। आघाडी करणं हा माझा प्रयत्न 100% होता। कोणाचा बदला घेणं आणि सुडाचं राजकारण हे आमचे संस्कार नाही आहेत, आणि तसं मी कधीच करणार नाही। उलट माझ्या इलेक्शनमध्ये बऱ्याच जणांनी मदत पण केली मला। मी असं कधीच राष्ट्रवादीवर कधीच आरोप केला नाही आहे, आणि माझ्या मनात शेवटपर्यंत राष्ट्रवादी, आणि मी कधीच त्यांच्याबद्दल विरोधात बोलली नाही, आणि माझ्या मनात पण काही नाही। आणि आदरणीय पवार साहेबांचा मी खूप आदर करते, आणि अजितदादांचा देखील, तर असं माझ्या मनात कधीच नाही। आता असं काय झालं की राष्ट्रवादीवाले म्हणतात की आम्ही शहर मध्ये आता जास्त स्ट्रॉंग होऊ, आणि आता ही जी प्रक्रिया चालली आहे आमचं टार्गेट पुढे शहरमध्ये असेल, कुठेतरी मनभेद झाले त्यांच्याकडून? त्यांच्या मनात असं काय मला माहित नाही, पण माझ्या मनात असं काय कोणत्याही पद्धतीचं
बदला घेणं किंवा असं काही माझ्या मनात नाहीये. मला माहित नाही त्यांच्याकडून असं वक्तव्य का होतंय, तुम्ही त्यांना विचारू शकता. तुमच्यावर आणखीन एक आरोप झाला की तुम्ही फक्त शहरमध्ये टार्गेट केलंय, त्यामुळे चांगले लोक जरी बाहेर गेले तर चालतात, पण तुमच्या मर्जीतली माणसं तुमच्या वेळेत राहिली पाहिजे, अशीच उमेदवारी वाटप तुम्ही शहरमध्ये. नाही बघा, माझा मतदारसंघ आहे, तर मतदारसंघावर मी कॉन्सन्ट्रेट करणारच. आणि ऑफकोर्स सोलापूर शहरामध्ये पूर्ण शहरात देखील मी त्या ठिकाणी बघत आहे, पण तो माझा मतदारसंघ आहे आणि सर्वात जास्त उमेदवार सगळीकडे काँग्रेस पक्षाचे निवडून यावे ही प्रामाणिक सगळ्यांचा प्रयत्न असता, कारण का मी पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि इतर पक्षांसारखं जुन्या लोकांना डावळून नवीन लोकांना आयाराम गयारामना तिकीट देण्याची आमची स्ट्रॅटेजी नव्हती. तिथे 50% जुन्या लोकांना आणि 50% नवीन लोकांना आहे. जे लोक सोडून गेली तो त्यांचा निर्णय आहे, कारण पक्षाने त्यांना खूप दिलं आणि मी बघितलं की ज्यांना सर्वात जास्त पक्षाने दिलं तेच शेवटी दगा देत असतात. पण एकंदरीत मला असं वाटतं जे फिल्टरेशन होतं ते पक्षासाठी खूप बेनिफिशियल ठरणार आहे. पक्षाला त्याचा फायदा होणार आहे की अशी लोक आतमध्ये राहून बाहेर सगळी बातमी पोचवत होते किंवा आतमध्ये राहूनच काँग्रेसच्या विरोधात काम करत होते, ते बाहेर पडलेली मला असं वाटतं बरं असतं. आपण आपला मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून काही वादग्रस्त व्यक्तिमत्वांनी प्रवेश दिला आणि प्रामाणिक लोकांना बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा केला, ह्यात काय किती तथ्य आहे? वादग्रस्त व्यक्तिमत्व नाही, आम्ही सगळ्या जुन्या लोकांना आणि नवीन लोक ह्याच्यामध्ये वादग्रस्त कोण, जसं मी म्हणाली आयाराम गयाराम नाही आहे. आणि जे बाहेर गेले त्यांचा तो निर्णय होता. आमच्या पक्षाचे जे माजी महापौर जे बाहेर गेले त्यांना शिंदे साहेबांनी ऑप्शन पण दिले. काही प्रवीण राखी बंगल्यासारखी ही लोक आहेत ज्यांच्यामध्ये खूप वाद आहे त्यांच्याबद्दल, तरी पण आपण त्यांना प्रवेश दिला का? फक्त राजकारण म्हणून केलं का? नाही असं नाही. आता बघा, सगळ्या पक्षात असे असतात, पण शेवटी मला असं वाटतं लोकांचे जे पकड असते त्यांना शेवटी न्याय दिला जातो. आणि आमचे जे उपमहापौर माजी महापौर आहेत त्यांना पण साहेबांनी चान्स दिला होता 17 एका वॉर्डमधून लढायचा, पण शेवटी पक्षाप्रती जी एकनिष्ठा असते ती त्यांनी पाळली नाही. आणि ती खरी मला असं वाटतं त्यांची परीक्षा होती की पक्षाला गरज आहे आणि तुम्ही पक्षाला तेव्हाच सोडून गेलात. म्हणजे आधीपासून त्यांच्या मनात होतं. मी तर मला असं वाटतं की एवढा उशीर कसा झाला सोडून जायला. माजी महापौर आरिफ शेख त्यांनी पक्ष सोडला ऐन वेळेस. त्यांनी म्हणले प्रणिती शिंदेनेच मला धोका दिलेला आहे, कारण त्यांना भीती होती की मी आमचं काम करतो म्हणून. मला ह्या गोष्टीचा आश्चर्य वाटतो की त्यांनी एवढा उशीर का केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साहेबांनी त्यांना आम्ही स्वतः बोलले की तुम्ही इथून लढा, कारण का 15 मध्ये शक्य नव्हतं, पण ते नाही म्हणाले. पक्षासाठी त्यांनी नाही म्हणाले आणि तिथे ती खरी त्यांची परीक्षा होती. मला असं वाटतं पक्षाला गरज होती तेव्हा ते साहेबांसोबत उभे नाही राहिले आणि साहेबांनी त्यांना खूप काही दिलंय आणि ह्या वेळेस ते नाही म्हणाले, तर पक्षाने त्यांना संधी देऊन सुद्धा ती संधी त्यांनी नाकारली आणि मग पुढे त्यांची मर्जी होते. जसं मी म्हणाले, आतमध्ये राहून कुरापती करण्यापेक्षा बाहेर पडलेलं बरं असतं. तुमची शहरमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली, कारण असं म्हणतात की प्रणिती शिंदेच्या विरोधात काम केलं की प्रणिती शिंदे त्यांना राजकारणातून संपवतात आणि त्यामुळेच हे लोक सगळे बाहेर चाललेत. काय तथ्य खरंच झालं का? नाही बघा, दहशत वगैरे निर्माण करण्यात मी खरंच मोठी नाही आहे आणि त्या प्रकारचं राजकारण आम्ही केलंच नाही. आता लोकांच्या मनात काय काय असतं आणि प्रणिती शिंदेच्या विरोधात म्हणजे प्रणिती शिंदे कोणी नाही आहे, ऍक्च्युली कोणी नाही आहे. मी आमदारा झाली ते लोकांमुळे झाली आणि त्या पदाचं पण मी एवढं हे करून घेत नाही. मी लोकांची सेवक आहे, कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाची मी कार्यकर्ते. शेवटी पक्ष मोठा असतो आणि अर्थात मला असं वाटतं मी मुद्दाम कोणाचं असं काही केलं नाही आणि हे सगळे निर्णय त्या लोकांनी घेतलेत. आणि जसं मी म्हणाली, हे ना आधीपासूनच काहीतरी हे करायचं होतं आणि शेवटी तो चान्स मिळाला आणि ते बाहेर पडले. आतमध्ये राहून दगा देण्यापेक्षा बाहेर गेलेलं बरं. मग हे असं काय झालं? तुम्ही पहिल्या वेळेस 63,000च्या मताधिक्याने निवडून आलात आणि एकदम हा 37,000चा मुस्लिम मतदार जो तुमचा खूप सपोर्टर होता तो निघून गेला आणि आताही संदिग्ध परिस्थिती आहे, तो मुस्लिम मतदार तुमच्यासोबत राहतील अशी शक्यता नाहीये. काय करणार? 2014च्या निवडणुकीमध्ये जे झालं तर तुम्हाला माहिती आहे, एक जातीवादी पक्ष निर्माण झाला आपल्या महाराष्ट्रात जो आधी नव्हता आणि त्यांनी जातीच्या नावावर लोकांकडून मतदान मागितली
ते चुकीचं होतं आणि पोलरायझेशन ज्याला म्हणतात, मला माहित नाही बीजेपी आणि शिवसेनेनीच कदाचित त्यांना फंडिंग दिलं असावं का नाही, पण मताचं पोलरायझेशन देशभरात आणि खास करून जिथे असे पक्ष उभे होते तिथे झालं. आणि तरी जे असं हे होतं की जी काँग्रेसची वोट बँक आहे ती त्यांच्याकडे गेली, कारण का ते खोटं नाटं आणि जातीयवाद केला त्या ठिकाणी त्या लोकांनी. पण तरी या ठिकाणी आपली सीट आली, कारण ते कामामुळे माझ्या मते आली. आणि जे काँग्रेसची वोट बँक नव्हती ती लोक पण आपल्या सोबत त्या ठिकाणी उभी राहिले. ते केवळ कामामुळे आणि कुठेतरी त्यांना पटलं म्हणून ते सोबत उभे राहिले. आपण निवडणुकीनंतरही म्हटलं तर MIM-ला आपण आरोप केलेले होते, आताही म्हणताय की MIM जातीवादी पक्ष आहे. मग आपण युपीए गव्हर्नमेंटमध्ये तर त्यांना सोबत घेतलेलं होतं. आता तुम्ही दुटप्पी भूमिका तुमची झाली असं नाही वाटलं? नाही, माझी दुटप्पी भूमिका कधीच नव्हती. मी म्हणाले की कोणतेही जातीवादी पक्ष असतील, आणि आता सुप्रीम कोर्टने पण ती ऑर्डर पास केली आहे, आणि त्या जातीच्या नावावर आणि समाजाच्या नावावर जर मतं मागत असतील तर ते आपल्या देशासाठी अत्यंत हानिकारक आहे. आणि आपल्या कुठेतरी ते ज्यामुळे पोलरायझेशन होतंय, सेक्युलर वोट्स किंवा एक प्रकारे लोकांमध्ये डिवाइड निर्माण ह्या पक्षाने केला आहे. आणि असे जे कोणी पक्ष असतील, संघटना असतील, मग ते RSS सारखे असतील किंवा MIM असतील, त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये काही फरक नाही असं मला वाटतं. आणि त्यांच्याबद्दल इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशनने विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी अजूनही माझ्या हा दुटप्पीपणा नाही आहे आणि मी अजूनही माझ्या भूमिकेशी ठाम आहे. तुम्ही काय चिंतन केलं पण हे जे दूर गेलेले मुस्लिम मतदार आहेत पुन्हा त्यांना परत तुमच्याकडे येण्यासाठी? कारण हाच वर्ग होता जो हजारोंच्या संख्येने तुमच्या फ्लेक्स घेऊन तुमच्या नावाने म्हणजे तुमचा खूप मोठा चाहता वर्ग होता मुस्लिम वर्गामध्ये, पण आता ते दिसत नाहीये. कारण प्रत्येकाच्या याच्यामध्ये ओबीसीचे झेंडे दिसतात, MIMचे दिसतात. काहीतरी विचार केला त्यांना परत बोलवण्यासाठी? माझ्या मते ते त्याच्या तथ्य नाहीये, कारण का ज्या दिवशी मी जिंकली त्या दिवशी हे सगळे लोक माझ्याकडे परत आले आणि ते अजूनही माझ्यासोबत, आमच्यासोबत, काँग्रेस पक्षाच्या सोबत आहेत आणि ते शेवटपर्यंत राहतील. कारण आता त्यांना पण कळून चुकलंय की एका लोकशाहीमध्ये आपण जे काम करतात त्यांना मतदान केलं पाहिजे आणि कामाच्या आधारावरच मतदान मागितलं गेलं पाहिजे आणि केलं पाहिजे. जात पात ह्या सगळ्या गोष्टी शॉर्ट टर्म आहेत, 2-3 दिवसासाठी आहेत, पण पुढे जाऊन ते देशाचं नुकसान करत असतात. हे ह्या लोकांना आता कळून चुकलंय. म्हणून मला 100% खात्री आहे की त्यांच्या स्वतःच्या भविष्यासाठी, सोलापूरच्या भविष्यासाठी ते सगळे जे दूर गेलेले काही कारणामुळे दिशाभूल ज्यांची झाली, तुम्हाला माहिती आहे की मोदीजी आणि बीजेपीनी पण त्यांची तशी दिशाभूल केली जशी MIMने केली. तर हे जे दिशाभूल होऊन दूर काँग्रेस पक्षापासून लोक गेलेली ते पुन्हा एकदा आमच्याकडे वळतील ह्याची मला खात्री. निवडणूक महानगरपालिकेचे गेल्या वेळेस आपण सोलापूर शहर तुम्ही पिंजून काढलेला होता आणि लोकांना आश्वस्त केलेलं होतं, पण लोकांच्या मनामध्ये असं आहे की जी आश्वासनं दिली गेली ती पाळली नाही. म्हणजे पाणी पुरवठ्यापासून ते सगळ्यात, मग हे एक अडचण आहे का तुम्हाला लोकांसमोर जाताना? तर पुन्हा एकदा काय वेगळं तुम्ही अजेंडा घेऊन जा? आम्ही जे काही शब्द दिले होते, आश्वासनं आम्ही देत नाही, आम्ही शब्द देतो, त्याची मला असं वाटतं 60 ते 70% त्या ठिकाणी पूर्तता झाली आहे. पण हातात सत्य परिस्थिती लोकांसमोर पण ठेवणं महत्त्वाचं आहे. हातात त्या जादूची कांडी नसते आणि मोदीजी आणि बीजेपीसाठी खोटे आश्वासनं देऊन आम्हाला लोकांची दिशाभूल पण करायची नाही आहे. वस्तुस्थिती ही आहे की जो बॅकलॉग होता तो आम्ही संपवला, बरीच कामं आम्ही केली त्या ठिकाणी. पण गेले 2.5 वर्ष हे सरकार बदलल्यापासून जो निधी आम्हाला येणे अपेक्षित होता महानगरपालिकेमध्ये तो फारशा प्रमाणात आला नाही. आम्ही जे नगरोत्थानच्या माध्यमातून पैसे आणलेले ते तिथे तेवढ्यापुरती, त्याच्यानंतर स्मार्ट सिटी घोषणा होऊन सुद्धा एकही पैसा महापालिकेत आला नाहीये. आणि 100% शासन निधी देत नाहीये. पाणी पुरवठ्याच्या बाबतीत पण राजकारण करतंय, म्हणतात पहिले पैसे भरा आणि मग आम्ही पाणी देतो. ह्या पद्धतीचं राजकारण आम्ही कधीच केलं नव्हतं आणि पाणी मागायला कधी आम्हाला झोळी घेऊन त्यांच्या समोर जावं, कोणाही समोर जावं नव्हतं लागलं. पण आता ती परिस्थिती उद्भवली आहे आणि म्हणून ह्या शासनाच्या एकंदरीत नकारात्मक भूमिकेमुळे आणि राजकारणामुळे आम्हाला काही कामं जी करायची होती, आश्वासनाची शब्दांची पूर्तता ती होऊ शकली नाही. पण ह्यापुढे आम्ही जे काही थोड्याफार चुका झाल्या असतील त्या सुधारून ह्या मॅनिफेस्टोमध्ये 100% बदल करून रोज किंवा दिवसाआड पाणी पुरवठा झाला पाहिजे, ते नियोजन ज्याला पाण्याचं ऑडिट म्हणतात त्याच्यावर आम्ही भर देत आहोत. तुमचा जो जोर जास्त होता सेक्युलरवरती, पण यावेळेच्या निवडणुकीमध्ये या मुद्द्याला तुम्हाला जास्त अडचण येणार का? कारण CPM आहे, MIM आहे, BSP आहे, राष्ट्रवादी, हे सगळेच सेक्युलर पार्टीज एकमेकांच्या विरोधात उतरले, त्यामुळे निवडणूक अडचणीची वाटते. नाही, मागच्या महानगरपालिकेमध्ये पण हीच स्थिती होती. सगळेजण आपापल्या पद्धतीत आणि त्यावेळेस पण युती आणि आघाडी तुटली होती.
तर त्यावेळेस पण आम्ही बाजी मारलेली आणि ह्यावेळेस देखील आम्ही त्यासाठी प्रयत्न करू आणि 100% यश मिळेल अशी खात्री आहे. पण चर्चा बोलली जाते भाजप सेनेचं हे जे निवडणुकीचं वातावरण आहे आणि महापालिकेमध्ये सत्तांतराचे संकेत मिळत आहेत, खरंच असं होईल असं वाटतं का? टिकवणार तुम्ही? मला माझ्या मते भाजप तर स्वतःची लिस्ट पण शेवटच्या क्षणापर्यंत जाहीर करू शकले नाहीत, कारण का लोकांमध्ये अत्यंत नाराजी आहे. त्यांच्या जुन्या लोकांना डावून नवीन लोकांना त्या ठिकाणी काही प्रवृत्तीचे लोकांना त्यांनी तिकीट दिलं आहे, हा आरोप त्यांच्यावर पण होतोय. आणि शिवसेनेकडे पण त्यांनी स्वतःचा परिवार त्या ठिकाणी सांभाळला आहे. जे जुने कार्यकर्ते ते देखील त्या पक्षावर नाराज आहेत. तर त्यांच्यामध्ये आपापसातच मतभेद एवढे आहेत आणि त्यांच्यामध्येच विभागणी होणाऱ्या मताची, तर 100% त्याचा फायदा हा काँग्रेसला होईल मला असं वाटतं. तुमच्याकडे जेव्हा 2009ला उभारला होतात, सीपीएमने तुमच्यावर आरोप केले होते घराणेशाहीचे, आणि यावेळेच्या निवडणुकीमध्ये सीपीएमने परिवारातल्याच उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे. कसं बघता तुम्ही ह्याच्याकडचं? शेवटी सीपीआयएमने भाजप आणि सेनेनी पण केलेले, पण आज त्यांचे सगळे लोक नातेवाईक रिंगणात आलेत आणि ती त्यांची मर्जी आहे. आणि मला असं वाटतं तो प्रश्न त्यांना विचारा, पण सगळेच एका झटक्यात त्यांनी आणले, त्याच्या मागचं काय विचार आहेत हे मला माहीत नाही. म्हणून तुम्हाला एक स्टार प्रचारक म्हणून बघितलं जातं सगळीकडे, कारण ज्या पद्धतीने तुम्ही भाषणं देता, लोकांना आश्वस्त करता. महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोलापुरात राहणार आहेत की महाराष्ट्रात तुम्हाला कुठे अजून प्रचारला जायचं आहे, काय तुमच्या मनात आहे? मला स्टार प्रचारक हे नाव तुम्ही खरं दिलं त्याबद्दल तुमचे आभार मानते. मला वाटत नाही, पण पक्षासाठी आपण लढतो आणि विरोधकांनी ज्या चुका केल्या त्या लोकांसमोर मांडणं महत्त्वाचं आहे. मागच्या नगर परिषदेमध्ये मी बाहेर सोलापूरच्या बाहेर गेलेली, पण आता इथे इलेक्शन असल्यामुळे बहुतेक मी इथेच फोकस करेन. महापालिकेतलं काय भविष्य सांगणार आहे तुम्ही? निष्कर्ष काय निघेल, तुमचा अंदाज काय? मला असं वाटतं आम्ही कामं केली आहेत आणि लोकांचं आणि माझं हे फक्त निवडणुकीपुरती नाही, पण माझ्या जन्मापासून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांची सेवा करीन, कोणीही येऊ देत. मला एवढंच म्हणायचं आहे की जर ही सत्ता कोणाच्या दुसऱ्यांच्या हातात गेली तर आता तुम्ही जी देशात हुकुमशाही दिसून येते ती हुकुमशाही इथे पण करतील आणि मला देखील काम करू या ठिकाणी देणार नाहीत. आणि म्हणून हे नातं कायम ठेवण्यासाठी आणि इथे प्रामाणिकपणे आम्ही काम करतो, लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचतो, तर तेच मला असं वाटतं लक्षात ठेवून पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता महापालिकेवर येईल ह्याची मला खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद. 2014 साली सगळेच प्रणिती शिंदेच्या विरोधात होते, परंतु त्यांनी शहरमध्येचा गट राखलेला होता. यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा सगळ्यांनीच प्रणिती शिंदेना टार्गेट केलंय आणि याही वेळेस आपण हा सोलापूरचा गट राखू असा विश्वास प्रणिती शिंदेना. अयुब कागदीसोबत शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सोलापूर.